सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव होतं, भोरवाडी. गाव सुंदर होतं, पण त्याची एक ओळख मात्र भीतीदायक होती. गावाच्या बाहेर एक जुनी दगडी विहीर होती. त्या विहिरीबद्दल अशी आख्यायिका होती की प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता तिथून कुणीतरी मदतीसाठी हाक मारत असे. गावातील लोक त्या रस्त्याने रात्री कधीच जात नसत. अनेकांनी तो आवाज ऐकला होता, पण त्याचा शोध घेण्याची हिंमत कोणी केली नव्हती. एके दिवशी शहरातून आदित्य नावाचा तरुण पत्रकार त्या गावात आला. त्याला अशा रहस्यमय घटनांचा शोध घेण्याची आवड होती. गावकऱ्यांनी त्याला वारंवार सावध केलं, बाबा, त्या विहिरीजवळ जाऊ नकोस, तिथे गेलेला माणूस पूर्वीसारखा परत येत नाही, एका वृद्धाने थरथरत्या आवाजात सांगितलं. आदित्य मात्र हसला. प्रत्येक रहस्यामागे काहीतरी सत्य असतं, असं म्हणत त्याने पौर्णिमेच्या रात्री तेथे जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 11 वाजता तो कॅमेरा, टॉर्च आणि ध्वनिमुद्रक घेऊन विहिरीजवळ पोचला. परिसरात पूर्ण शांतता होती. झाडांची पानंसुद्धा हालत नव्हती. वेळ जसजशी पुढे सरकत होती तसतसं वातावरण अधिकच भयान होत होतं. घड्याळात 12 वाजले. अचानक, वाचवा, कोणी आहे का, एका स्त्रीचा मंद, दुःखी आवाज विहिरीतून ऐकू आला. आदित्यच्या अंगावर काटा आला. त्याने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला. खाली फक्त काळाकुट्ट अंधार दिसत होता. तो आवाज पुन्हा आला, मला बाहेर काढा. आदित्यने धैर्य एकवटलं आणि विहिरीच्या कडेला वाकून खाली पाहिलं. क्षणभर त्याला पाण्यावर एका स्त्रीचा चेहरा दिसला. पांढरे कपडे, लांब केस आणि डोळ्यात विलक्षण वेदना. पण पुढच्या क्षणी तो चेहरा अदृश्य झाला. आदित्यने कॅमेऱ्यात सर्व चित्रित केलं. तो मागे फिरणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक संदेश आला, मागे वळू नकोस. त्याने घाबरून स्क्रीनकडे पाहिलं. संदेश पाठवणारा क्रमांकच नव्हता. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं, पण उत्सुकतेपुढे भीती हरली. तो हळूहळू मागे वळला. त्याच्या अगदी काही पावलांवर तीच पांढऱ्या कपड्यातील स्त्री उभी होती. तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. आदित्यने टॉर्च तिच्यावर रोखली. क्षणात ती गायब झाली. फक्त थंडगार वारा सुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य गावातील जुन्या नोंदी शोधू लागला. त्याला कळालं की सुमारे 50 वर्षापूर्वी त्या गावात राधा नावाची तरुणी राहत होती. काही लोभी लोकांनी तिच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी तिच्यावर चोरीचा खोटा आरोप केला. अपमान सहन न झाल्याने तिने त्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मरतानाही ती ओरडत होती, कोणी आहे का, मला वाचवा. तोच आवाज आजही प्रत्येक पौर्णिमेला ऐकू येत होता. आदित्यने ठरवलं की तिच्या आत्म्याला न्याय मिळवून द्यायचा. त्याने सरकारी नोंदी, जुन्या कागदपत्रांचा अभ्यास केला. काही वृद्ध साक्षीदारांशी बोलून सत्य बाहेर आणलं. गावातील लोकांनी एकत्र येऊन राधासाठी प्रार्थना केली. तिच्या नावाने स्मारक उभारलं आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची सार्वजनिक कबुली दिली. पुढची पौर्णिमा आली. संपूर्ण गाव पुन्हा त्या विहिरीजवळ जमलं. सगळ्यांचे कान त्या आवाजाची वाट पाहत होते. 12 वाजले. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, पण यावेळी कोणतीही हाक आली नाही. त्याऐवजी विहिरीतून मंद पांढरा प्रकाश वर आला. त्या प्रकाशात एका स्त्रीची धूसर आकृती क्षणभर दिसली. तिच्या चेहऱ्यावर यावेळी भीती नव्हती, एक शांत स्मित होतं. ती हळूहळू प्रकाशात विलीन झाली. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आदित्य शहरात परतला. काही दिवसांनी त्याने त्या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहण्यासाठी कॅमेरा उघडला. त्यात विहीर, अंधार आणि त्याचा स्वतःचा आवाज स्पष्ट दिसत होता. पण शेवटच्या फ्रेममध्ये एक गोष्ट पाहून त्याचा जीव दचकलाच. त्याच्या अगदी मागे तीच स्त्री उभी होती, हसत आणि कॅमेऱ्याकडे पाहत. आदित्यने घाबरून पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. ती आकृती गायब झाली होती. आजही तो व्हिडिओ त्याच्या संगणकात आहे. पण एक विचित्र गोष्ट अजूनही घडते. जो कोणी तो व्हिडिओ मध्यरात्री 12 वाजता पाहतो, त्याच्या मोबाईलवर काही सेकंदांनी एकच संदेश येतो, माझी कथा पूर्ण झाली, आता पुढची कोणाची. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
बेल नोटिफिकेशन सुरू करा, म्हणजे अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायक आणि भीतीदायक कथा सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथेसोबत.